आज आहे 30 जानेवारी, म्हणजे दादा वहिनी यांची 4th अॅनिव्हर्सरी. त्यांच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले आणि दादा वहिनी त्यांच्या लग्नानिमित्त महाबळेश्वरला गेले होते आणि संध्याकाळीच मगाशी आलेत. त्याच्यानंतर मी माझं ऑफिसचं काम करून जिमला गेलो आणि आता परत आलोय. वाजून गेलेत आता 10:04 आणि मी सोबत बघा केक पण घेऊन आलोय त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी. त्यांची 4th अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू आपण. आय डोंट नो त्यांनी तिथं केक कापला नसेल कापला, आय डोंट नो, बट माझं असं मनात आलं. मी डेकोरेशन पण करणार होतो बट तेवढा टाइम नाही भेटला मला, बिकॉज ऑफिसची कामं पण होती, जिम पण होती, सगळ्या गोष्टी होत्या. तर म्हटलं मग छोटंसं सेलिब्रेशन करू आपण केक कटिंग वगैरे करून. नो, हे बघ तू सांगितलं होतं ना मला अंकल केक घेऊन यांच्यासाठी. चिनो हे बघ, हे बघ तू जसं सांगितलं होतं ना, तर तुम्हाला फोन करून सांगितलं होतं ना. अच्छा, सिक्रेट ते प्लॅनिंग. हा, ते आमच्या प्लॅनिंग चालू होतं, तुम्हाला सांगितलं नाही आम्ही. बाल्कनीत का बसून बोलतेय पापा पण अंकल मी तर तेल लावून घेतलं. अरे का मी तेल लावून पण चांगली दिसतो बघा. इकडे बघ जराशी. हो कदा प्यार दिसत तेल लावून. राजू आता सांग काय पाहिजे. माझ्या गोलू कशा प्यार आहे तू दुद्धू. ऍक्च्युली काय झालं ना, मी आता जस्ट प्रोटीन पिलं, तर तिची पण बॉटल असते, तर मी बॉटलमध्येच प्रोटीन पित होतो ना, ते लगेच बघून दूध 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 मला पण दूध पाहिजे. दूध काय पाहिजेस ना तुला. दूध. सेलिब्रेशन अजून बाकी आहे बिकॉज दादा जरा त्याचा फेवरेट जागेवर गेलाय. तो 5 मिनिटात येईल. तोपर्यंत आपण अंडी आणली आहेत, अंडी ठेवून देऊ गरम करायला. आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर बाळाचं माझं जरा 15-20 मिनिटाचं काम बाहेर, ते करून आल्यानंतर जेवण करू आणि त्याच्यानंतर ऑल सॉर्टेड. कसंच ना, बाय. वाजून गेले 10:30. बाळा पण गेलाय खाली. त्याच्या आधी आपण मस्त दिवस छोटंसं सेलिब्रेशन करून घेऊ. चला बाय दिवे. व्हिडिओमध्ये विश नव्हतं केलं. हॅपी अॅनिव्हर्सरी दोघांना पण. जो चौकार मारलाय तुम्ही, असंच तुम्ही सेंचुरी मारा दोघंही सोबत. ये कॉंग्रॅच्युलेशन्स. ये सेलिब्रेशन्स. ये आय यू हग दिया. पुढच्या आम्हाला नाही माहित. वाव. नहीं, हाँ दूध पिला आता सगळं निघून जाईल. ऐसे ही साथ में रहो, ऐसे ही वीडियोस बनाते रहो, लोगों को इंस्पायर करते रहो. आई एम ऑन डाइट. कुछ भी बटाटा शेव दाखव ना. ते जाऊ दे, समोसा खाल्ला. तुम्हाला खरं सांगतो, थांबा पूर्ण स्टोरी त्याचा मागची सांगून द्या जरा. तुम्ही जरा असं ट्रोल करणं बंद करा मला. आमच्या ताई आल्या नव्हत्या. गजेंद्र दादा काय क्लॅप. ओ भाई साहब, नो तू हे 2 दिवसात एवढी हुशार कस काय झाली तू. ताई आल्या नव्हत्या म्हणून मला खूप जास्त भूक लागलेली आणि मी 5 वाजेला कंट्रोल नव्हतं होत, काही नव्हतं खायला, म्हणून मी तो एक समोसा खाऊन घेतला. तो पण खूप दिवसांनी, बट ठीक आहे. काय नव्हतं, बनाना होता, ऍपल होता. हेलो हॅपी अॅनिव्हर्सरी. हेलो अभी हॅपी अॅनिव्हर्सरी. थोडंसं खाते का चातून घे. नाही हा आय थिंक काय प्रियंका प्रकाश जे आज आहे, म्हणजे आम्ही जे खूप नवीन चालू केलं होतं, तर सगळ्यात पहिला आमचा जो असं सांगणार होता ना, काय होतं त्याला, सपोर्टर. हा, किंवा ज्याने भविष्यवाणी आधीच करून घेतली होता. थँक्स. दीपक कडनं त्याला गिफ्ट भेटून गेलं. तुमच्या सगळ्यांकडनं पण आम्हाला गिफ्ट पाहिजे. आपल्या इकडे गिफ्ट नाही भेटलंय. अरे आठे, मी तर सांगितलंय ना काय पाहिजे सांगा. अरे मी खरं सांगतोय, काय पाहिजे मला सांगा. मी खरंच सांगतोय मनापासून, काय पाहिजे मला सांगून द्या. मला नाही समजत सिंगल. जरा नाही, हा लिमिट मध्ये नाही सांगत, हा वेगळंच भलतच काहीतरी सांगतो. मला झेपेल असं काहीतरी सांग, म्हणजे फॉर शुअर ते होऊन जाईल. ठीक आहे. अच्छा समज गए. हे बघा हा, हे बघा. हो जॅकी चॅन. चला असो, बिचारा बाळा खाली वाट बघतोय. आमच्या ज्या काही गप्पा राहिल्या असतील त्या बाकीच्या आपण पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू. आता जाऊन येऊ खाली. सांगायचं तुम्हाला, तुमच्या सगळ्यांकडनं अरे कहना क्या चाहते हो. तुमच्या सगळ्यांकडनं पण गिफ्ट पाहिजे. प्रियंका प्रकाश चॅनलला सबस्क्राईब. आवडत असेल तरच करा. हा, आवडतात. सबस्क्राईब करून द्या गाईज. फक्त 160K म्हणजे 1,60,000 सबस्क्रायबर आहेत त्यांचे, फक्त करून द्या. हा 1,60,000 सबस्क्रायबर आहेत त्यांचे, करून द्या. आणि आपले
आणि आपले फक्त 84,000 आहेत गाईस. बट ठीक आहे, तुम्हाला जर ते पण आवडेल तर ते करून द्या. आवडत असेल तर जबरदस्ती नाही. हा, जबरदस्ती नाही. नाहीतर असं नाही की सबस्क्राईब करून दिलं आणि बाकीचे व्हिडिओ बघत नाहीत तुम्ही, तसं नका करू. असं चला पटकन जाऊयात खाली. ठीक आहे, थांबायचं. पेट्रोल राहू दिलाय का थोडंफार? हा, मी करतो. कार मध्ये आहे ना. चला, अंडे पण होऊन गेले. हे आल्यानंतर आपल्याला जेवता येईल. चला आपण खिया घेऊन जाऊ. तो बाडा बी येऊन गेला गेटवर उभा होता. त्याला म्हटलं मध्ये येऊन जा, गाडी इथं लावून दे. बिकॉज थंडी खूप आहे ना बाहेर, आणि थंडी असल्यामुळे टू व्हीलरवर गेलो ना खूप जास्त थंडी वाजते. आज बाळाने खरंच वेट केला, पूर्ण 7.5 मिनिटं वेट केलाय. तू 10 वाजेपासून आलो मी. चलो गाईस. आणि अरे यार एक गोष्ट विसरलो मी. बाळासाठी त्या स्ट्रॉबेरी आणायच्या होत्या. वरती दादा आणि त्यांनी महाबलेश्वरून आणल्या होत्या. ते मी बॉक्स काढलं होतं किचनवर, पण मी ते विसरून गेलो आणायचं. अचानक का आठवलं माहिती का, इथं पूर्ण गाडीत आहे ना स्ट्रॉबेरीचा असं फ्रेग्रन्स येतोय. तर त्या फ्रेग्रन्समुळे मला अचानक क्लिक झाला की अरे बाळाचं ते जे पार्सल आहे ते वरतीच राहिलं. आमचं छोटूसं काम होतं बालेवाडी साईडलाच, ते काम झालं. आणि आम्हाला रिझन हवं असतं फक्त इकडं गिरीधरला यायला. सो आमचा 1/2 सुद्धा रेडी आहे. हा विदाऊट शुगर आहे. सो यस, हा चहा पिऊ आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करणार. वा. आणि आता वाजून गेलेत 11. ही आमची 3rd क्लास रुटीन, जी काहीच कामाची नाही आहे आणि कोणी असे रुटीन करायला पण नको. आम्हाला माहिती आहे आम्ही चुकीचं करतो, बट आमच्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही आहे. असो, चीअर्स. आता आम्ही चहा पितो, घरी जातो. मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो उद्या, बिकॉज मी घरी जाऊन जेवण करेल. त्याच्यानंतर झोप लागली तर झोपून जाईल, नंतर एडिटिंग करेल. आणि इंस्टावर जरा आता कंटेंट यायला लागला आहे, तिथं पण जाऊन फॉलो करून घ्या. आपण भेटूयात उद्या सकाळी. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करून द्या केलं नसेल तर. चीअर्स. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. ऑलरेडी नाश्ता वगैरे रेडी करून ठेवला, आपली देवपूजा पण झाली. आणि सकाळपासून स्नोई आहे ना दादासोबत खेळत होती. आणि आता दादा ऑफिसला जायला निघालाय. इतकी जास्त रडत होती ती, म्हणजे दादाला जाऊच देत नव्हती. तिला खाली घेऊन गेलो. बघा अजून पण रडायचा आवाज येतोय मला, आणि दादाला जाऊ देत नाही. आणि दादाची इच्छाच होणार नाही जायची. फायनली दादा चाललाय, दिसते गाडी. दादा चाललाय आणि स्नोई हे बघा अजून पण मला रडायचा आवाज येतोय. लहान पोरांचं आहे ना एकदम खतरनाक काम आहे. एकदा ज्याची सवय झाली त्यांना आता, कारण की वहिनींचं पण ऑफिस होतं, वहिनी रोज जात होते ना. सो दादा जवळच मॅक्सिमम टाइम ती स्नोई राहत होती आणि खेळत होती. काय झालं तुला एवढं रडायला? नक्की बिल्डिंग जागी. काय झालं होतं तुला? आणि आता ऍक्टिंग बघा तिची. भैया आपला फॅन्सी ब्रेकफास्ट बघा, ऑमलेट, त्यासोबत ते याचं नावच मला लक्षात राहत नाही नेहमी, आणि स्ट्रॉबेरीज. डन. मागच्या 10 मिनिटात मी जेवढी ऍक्टिंग केली असेल ना तेवढी मला माहिती नाही मी कधी केली होती. आणि हे बघा ही पोरगी, तुझ्यामुळे मी सगळी ऍक्टिंग केली. हा स्नो आहे काय? स्नो नाग काय? नाग आहे नाग. काय? शाप हा. किती क्यूट आहे अरे पोरगी यार. ही रडत होती ना, तर असं मी याला साप बनवून असं करत होते तिला, म्हणून म्हटलं साप आहे. चला आता पटकन निघत, आपण ऑफिसला उशीर होतोय. चष्मा मिला क्या? नहीं ना रे, फिर पता नहीं, अभी वैसे ही जाने दे. ठीक आहे. चलो ऑलरेडी आपल्या गोप्रोची बॅटरी खूप कमी आहे, पण जेवढा मोठा ब्लॉग होईल तेवढा करता येईल. आणि निघूयात. मी 2 मिनिटासाठी एवढा खुश झालेलो ना. हे बघा स्कूटीची चावी घरीच आहे. मला वाटलं मी स्कूटी घेऊन जाऊ शकतो, बट तसं नाही आहे. आपल्याला फेजरच घेऊन जावे लागेल. बिकॉज स्कूटी. भाभी किधर जा रहे हो आप? सही बताना. दोस्त से मिलने. स्कूटी लेके? अरे गाड़ी पे जाओ, कैब पे जाओ. थोड़ा पैसे दे, कैब के 1000 रुपए ट्रांसफर कर, तुरंत कर. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. भाभी स्कूटी सही से चलाना, आराम से जाना, हळूहळू जाना. ठीक आहे. स्नो कुठे गेली रे? स्नो बाय बाय करून द्या अंकल. आय लव्ह यू. हां हॅलो. या फेजवर एकच प्रॉब्लेम आहे, आपले जे व्हाईट शूज आहेत ते खराब होऊन जातात. बट त्याचं सोल्युशन आहे. हा जो एक शॉक्स आहे ना, आपण अरे यार आपण असा पुढं घालून देऊ, म्हणजे गिरे टाकताना काही प्रॉब्लेम येणार नाही. शाबास बेटा. हे बघा असा जुगाड करून घेतला आपण. चला निघूयात. स्नो मध्ये जा बेटा. हां जा. हे घे. बाय बाय. ऊन ताई आहेत का बाहेर? ताई बघा. बाय बेटा. अरे नो, वापस जा. ऑफिसला चलते. चल मग चल. चल ऑफिसला जाऊ. चला. काम करू देशील का तू सगळ्यांना तिथं? हां ग माझी माऊ. मी संध्याकाळी येतो बेटा, संध्याकाळी येतो. संध्याकाळी जा ताई जोड जा. अरे बापरे. आता चल
ताई पण येते खाली. ताई खाली येत आहे का? गणपती बाप्पा मोरया. ह्या गाडीचा एकच प्रॉब्लेम आहे, बॅग ठेवता येत नाही पुढे आणि गिअर टाकावे लागतं. सो गिअरचा जुगाड भेटला आहे आपल्याला, आता बॅगचा जुगाड तर नाही आहे. आणि मला ऑफिसला जायचं आधी एक मोठा व्हाईट पेपर घ्यायचा आहे, बिकॉज आमचा इथं आज बड्डे सेलिब्रेशनचा दिवस आहे. सो काहीतरी एक थीम आहे, पेपरवर काहीतरी करणार आहे, ड्रॉइंग वगैरे. चला, त्याच्याकडनं 200 रुपये आपण कॅश पण घेऊन घेतली, बिकॉज पेट्रोल टाकायचं आपल्याला. पेट्रोल पंपवर परत कोण मोबाईल हे करेल ते करेल. चांगला आहे बिचारा, लगेच देऊन दिले त्याने. पेट्रोल पंप पण आलं आहे, पेट्रोल भरून घेऊ. बापरे, पेट्रोल पंपवर तर खतरनाक गर्दी आज. एवढी गर्दी की 10-15 मिनटं तर आरामात लागतील पेट्रोल भरायला. आणि माझा कॉन्फिडन्स जरा लो आहे, कारण की कसं गाडी घ्यायची का रिस्क, आपण एवढा वेळ नाही थांबू शकत. चलो, रिस्क घेऊ शकतो आपण. 15 मिनटं वेस्ट होतील डायरेक्ट लाईनीमध्ये. एका गाडीमध्ये पोचायला पाहिजे, बाकी येताना बघून घेऊ. आपण जरा इम्पॉर्टंट गप्पा मारायचा आधी सांगून देतो. जर मध्येच व्हिडिओ बंद झाला तर समजून घ्या, माझा गोप्रो आहे तो डेड झाला आहे, की बिकॉज त्याच्यात बॅटरी खूप लो होती आधीपासून. आपण इथं जरा स्लो चालू आहेत, बिकॉज गाडी थोडी पण फास्ट चालवली ना तर वाऱ्याचा आवाजामुळे आहे ना, मी काय बोलतोय ते काहीच ऐकायला येत नाही. आय डोंट नो आता पण ऐकायला येतं आहे का नाही. आता लिटरली आपली 20च्या स्पीडवर आहे गाडी. मला एक तुम्हा लोकांना पण विचारायचं आहे, आता माझ्या खूप साऱ्या मित्रांची लग्न येत आहेत ना, लग्न होत आहेत, काहींची झाली, मी जाऊ नाही शकलो जस्ट बिकॉज ऑफ मला ऑफिसला सुट्ट्या नाही भेटला आणि टाईम नव्हता. आणि मी खूप ॲडजस्ट केलं तरी पण पॉसिबल नाही झालं ते. आणि माझे लहानपणाचे मित्र ज्याचा लग्नाची वाट मी आधी खूप लहानपणापासून बघत होतो की अरे तुझं लग्नात असं, तुझं लग्नात तसं. पण ॲक्च्युअल रियालिटी जेव्हा आली, जेव्हा लग्नाचा टाईम आला, तेव्हा मी जाऊ नाही शकलो. खरंच मी ऑनेस्टली खूप प्रयत्न केले, बट नाही झालं. तर तुम्ही काय चूज केलं असतं जर तुमच्याकडे अशा कंडिशन आल्या की तुमच्याकडे ऑफिस पण आहे, सुट्ट्या भेटत नाही आहे आणि तुमच्या मित्राचं लग्न पण आहे, म्हणजे तुम्ही कसं ॲडजस्ट केलं असतं? मला नाही समजलं, म्हणून मी आता मला क्वेश्चन विचारतो. बिकॉज हे जे मुवमेंट्स आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत लग्नासारखे, जे कधी परत येत नाही. आणि ते पण तुमच्या स्पेशल लोकांचे, जे तुमच्यासोबत लहानपणापासून आहेत, तुमचे जिवलग मित्र आहेत आणि त्यांचे असे स्पेशल मोमेंट तुम्ही मिस करून जातात. याच्यावर तुमचं काय म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं आहे की मला रिग्रेट होतं आहे, बस, बाकी काय नाही. आणि हे पण नाही बोलणार की रिग्रेट करून काय करू, मला खरंच रिग्रेट होतं आहे. आणि मी हे पण सांगतो की प्रयत्न पण खूप केले जाण्यासाठी, बट नाही झालं पॉसिबल. चला, मी आता डायरेक्ट ऑफिसला पोचतो आणि मी डायरेक्ट तुम्हाला तिथंच भेटतो. हा बघा, हा व्ह्यू किती छान आहे. खालून मालगाडी जाते, वरून मेट्रो जाते. हा पॉईंट मला खूप जास्त आवडतो. वाव. आणि इकडचा व्ह्यू बघा, ट्रॅफिकच ट्रॅफिक. क्या बात आहे, एकच नंबर. वाव. पण आपल्याकडे 2 व्हीलर आहे, घाबरायची गरज नाही. आपण कुठूनही कट मारून कसंही निघू शकतोय. बघा एवढीशी जागा आहे, एक ना. अरे क्या बात आहे, शाबाश. अजून 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 हे बघा, डायरेक्ट पुढे निघालो आपण. हा फायदा आहे 2 व्हीलरचा, म्हणून आपण कधीच 4 व्हीलरमध्ये येत नाही. सात वाजून गेलेत आणि इतके प्रॉब्लेम झाले. तुम्ही लास्ट क्लिप बघितली असेल, आपण त्या वॉचमॅन काकांसोबत बोलत होतो. आमच्या ऑफिसमध्ये निघणारच होतो, तेवढ्यात आपला गोप्रो स्विच ऑफ झाला, त्याची बॅटरी डेड झाली. आणि परत येताना सकाळी जी आपण मोठी चूक केली होती, पेट्रोल संपलं, म्हणजे पेट्रोल टाकायला होतं पण रिस्क घेऊन आपण त्या गर्दीमुळे निघून गेलो होतो आणि मध्येच माझं गाडीचं पेट्रोल संपलं. इतका जास्त फ्रस्ट्रेट झालेलो मी, म्हणजे मला व्हिडिओ शूट करायची इच्छा झाली ना, काही नाही. बट लकीली 1-2 जण भेटले आणि पेट्रोल पंप खूप लांब होता, म्हणजे डायरेक्ट आपल्या घराजवळ आणि मध्ये कुठंच नव्हता. तर एका दुसऱ्याची रिक्वेस्ट केली, बॉटल भर पेट्रोल काढलं. आणि त्या धुंदीमध्ये, त्या टेन्शनमध्ये ना, मी व्हिडिओ काढायचंच विसरलो आणि ती स्टोरी लाईन बनवायचंच विसरलो. असो, जिमला जायची अजिबात इच्छा नाहीये, पण तरी पण म्हटलं जाऊन दुसरा काही प्लॅन नाही. जिमला नाही गेलो तर आपली ती रुटीन तुटून जाईल. सो येस, जिमला जाऊ, जिम करू आणि त्याच्यानंतर जरा इम्पॉर्टंट गप्पा मारू आपण. कधी कधी अशा गोष्टी शेअर करून द्यायला पाहिजेत. त्याच्या आधी आपण जिमला जाऊ आणि जिम करून परत येऊ. बघा आता सिच्युएशन अशी होऊन गेली, कॅडबरी घरात बघितली मी आणि इथे लिहिलंय फ्री अप टू 10 GPay कॅशबॅक. याला आता स्कॅन करून बघतो. तुम्ही स्कॅन नका करू, बिकॉज मी ऑलरेडी करून घेतलं असेल. कुठलीही गोष्ट इझिली भेटत नाही. हे स्कॅन करायला गेलो मी, याच्यावर रूल्स आणि रेग्युलेशन भरपूर आहेत. सो याला मला खावं लागेल, त्याच्यामध्ये एक 9 डिजिटचा कोड असेल तो टाकावा लागेल. त्याच्यानंतर बाप रे बाप खूप साऱ्या प्रोसिजर होत्या. म्हटले जिथून काढलं मी तिथं ठेवून देतो आणि जिम करून येतो. जरा आगाऊपणा करायचं नाही. आणि सगळ्यात भारी, दादा आणि वहिनींनी महाबळेश्वरून ना हे आणलंय. हे तुम्ही जर गेले ना नक्की आणा आणि नक्की खाय. इतकं भारी आहे ना, एकच नंबर आहे. स्नो, हे बघा जिमला चाललो होतो आणि स्नो पण भेटून गेले आपल्याला. स्नो आणि स्नोची मम्मी. बरं आहे, लल लल ललते
मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबू. ललून द्या तिला. क्या मायला, इसका सेट तो इससे भी बड़ा तोतला है. ललून द्या. मेरी नकल करता है. ही तोत्रीने मला आपणच बोलतो बाय. कशी चकली बाय करतात. हा बाय तर लगेच करायची आपल्याला. राईट, एक मिनिट मला चेक करू द्या ना, परत ब्लर होऊन झाला. डन विथ माय वर्कआउट एक नंबर झाला. मजा येऊन गेली. यायच्या आधी तुम्ही बघितलं असेल माझं एवढंसं तोंड होतं. जिमला यायची इच्छा नव्हती, पण जिम असा प्लेस आहे ना, इथं आल्यावर तुमचे सगळे दुःख दर्द पीडा जो काही थकावा आहे सगळा निघून जातो आणि वर्कआउट आपला एक नंबर होतो. आणि आजचा वर्कआउट पण एक नंबर झाला. लेग्स आणि शोल्डर वर्कआउट केला आहे मी. हा मजा येऊन गेली. आता मला लागली जोराची भूक. मी वहिनींना सकाळी सांगितलं होतं की मला जेवण बनवायचं नाही, बिकॉज आज माझा एकदम असं क्रेविंग मला मूड होता. तर बाळाने मी बाहेर चाललो जेवायला. बाहेर म्हणजे की आपलं फेवरेट प्लेस गिरिधरला. तिथं जाऊ, जेवण करून वर्कआउट. मजा येऊन गेली वर्कआउट करून. वाव. येऊन गेलो आपण घरी आणि जेवण वगैरे सगळं झालं. आता मी रूममध्ये जाऊन डायरेक्ट झोपून जाईल. एडिटिंग वगैरेची कुठली कामं नाहीत. एडिटिंग आधीच सगळी संपली. आणि मी जे बोललो होतो की इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं जरा तुम्हाला लोकांसोबत. आपले काही सबस्क्रायबर आहेत बिचारे नाराज आहेत माझ्यापासून. कारण की हे बघा, मी ज्या गोष्टी जे रिअल आहे ते दाखवतो. मला असं मलाई मस्कावाला दाखवायला अजिबात आवडत नाही. फेक गोष्टी दाखवायला अजिबात आवडत नाही. माझी सिंपल लाईफ आहे. माझा जॉब आहे. माझे मित्र आहेत की मी भलतंच काहीतरी फेक गोष्टी दाखवेल. इथं फिरायला गेलो, तिथं फिरायला गेलो, हे असं दाखवलं, ते तसं दाखवलं, लोकांच्या गाड्या घेऊन ते दाखवलं, तर ते आपल्याला जमत नाही. माझी खूप साधी आणि सिंपल लाईफस्टाईल आहे, जी 99% लोकांची असते. जे रिअल असतं, जी माझी फॅमिलीमध्ये असतं, तेच मी दाखवायचा प्रयत्न करतो. मी एक फॅमिली ओरिएंटेड मनुष्य आहे. कारण की मी काही कमेंट्स बघितले तर काही लोकांना असं वाटतं की ब्लॉग खूप सिंपल येत आहेत. आम्ही सिंपलच लोक आहेत, सिंपलच गोष्टी येतील. आणि 99% लोकांचं आयुष्य असंच आहे. पूर्ण महिनाभर काम करतात, कधीतरी एखादी सुट्टी भेटली तर बाहेर फिरायला जातात, त्यांच्या मित्रांसोबत जातात, फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करतात. आणि अजून एक दुसरा पॉईंट होता की लोक म्हणतात दादा ब्लॉग खूप उशिरा येत आहेत. हे बघा, एकदम सिंपल आहे. आपला आठवडाभर तुम्हाला माहिती असतं ऑफिस असतं. सॅटर्डे संडे मी ब्लॉग शूट करतो. तो ब्लॉग मी पुढच्या वीकेंडला टाकतो, जेणेकरून ते सगळं मॅनेज व्हायला पाहिजे. जर मी लगेच ब्लॉग टाकला तर आपल्या चॅनलवर 8-8 दिवस, 5-5, 6-6 दिवस ब्लॉग येणार नाही. ते एक छोटूसं रिझन आहे, तुम्ही मला समजून घ्या. पण मी ट्राय करेल मॅक्झिमम टाइम की लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेल. पण फक्त मी ते गॅप नको पडायला जास्त दिवस, म्हणून तो जो ब्लॉग आहे तो नेक्स्ट वीकला टाकतो. पण येस, मी ट्राय करेल लवकरात लवकर ब्लॉग टाकायचा. जसंही माझा शूट झाला लगेच टाकून देईल मी. पण माझ्याकडनं काही छोट्या मोठ्या जे काही चूक झाले असेल, मला थोडंसं तुमचा लहान भाऊ, मोठा भाऊ, तुमचा फॅमिलीतला मेंबर समजून माफ करून देत जा. शिकत आलोय आणि इथपर्यंत पोहोचलो आपण. अजून खूप पुढे जायचं आपल्याला. येस, थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. तुमचा सपोर्ट आहे तर मी इथपर्यंत पोहोचलोय. तुमचा सपोर्टच जर नसता राहिला, तुम्ही व्हिडिओज नसते बघितले तर आपण शून्य होतो. जे आधी होतो तेच आता पण राहिलो असतो. पण आता थोडंसं काहीतरी आपण वेगळं आहे असं फील होतं तुमचा या सपोर्ट आणि प्रेमामुळे. तर असा सपोर्ट कायम राहू द्या. आपण व्हिडिओज पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक त्यांची काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. ठीक आहे, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आणि सॉरी बोलचूक माफ करा. ठीक आहे, भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. एवढं मोठं कन्व्हर्सेशन केलं, पण एक गोष्ट सांगायची विसरलो. प्लीज असं लाईकचा बटन आहे, लाईक दाबून द्या आणि सबस्क्राईब करून द्या अजून पण केलं नसेल तर. ठीक आहे, बाय.